गेल्या 4 दिवसापासून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या संबंधामध्ये चर्चा चालू आहे। सर्व पार्टीच्या खासदारांनी, सरकारमधल्या मंत्र्यांनी बाबासाहेबांची उत्तुंग कामगिरी संविधान लिहिल्यामुळं जी झालेली आहे त्यांचा प्रचंड गौरव सगळ्या सदनाने केला। लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदींनी त्याला उत्तर दिलं आणि राज्यसभेमध्ये काल चर्चा चालू असताना उत्तर देण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहावर होती। सर्व खासदारांनी चांगल्या पद्धतीनं यावर चर्चा केली। दुर्दैव असं की देशाचे गृहमंत्री अत्यंत जबाबदार माणूस यांनी प्रत्येक वेळेस बोलताना सांगितलं आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता, त्याऐवजी तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही 7 जन्म स्वर्गात गेला असता। अरे ही काय पद्धत आहे? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, पक्षाचे नेते आहात, तुमच्याकडून अशी बेजबाबदारपणाची जी वक्तव्य झालेली आहेत ती उचित नाही आहेत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत। हा देश विविधतेनं एकतेमध्ये नटलेला देश आहे। हा सगळा देश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळं चाललेला आहे, नाही तर या देशाचे तुकडे कधीच पडले असते। आणि म्हणून संपूर्ण देशानं बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव या संविधान दिनाच्या निमित्तानं केलेला असताना गृहमंत्री अशा पद्धतीनं उत्तर देतात याची बिलकुल आम्हाला अपेक्षा नव्हती। बाबासाहेब आंबेडकर आमचा जीव आहेत, प्राण आहेत, त्यांचे उपकार प्रचंड आमच्यावर आहेत आणि त्यामुळं अशा कुठल्याही प्रकारे बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या माणसाला आम्ही स्पेअर करू शकत नाही। त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ते चुकलेले आहेत, त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी या निमित्तानं मी करत आहे। आंबेडकरी समाजावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, बॉम्बिंग ऑपरेशनमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। सध्या अलीकडच्या काळात या सगळ्या घटनांकडे कसं पाहता? बघा, एका बाजूने देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। संपूर्ण देश संविधानाच्या संबंधात गौरव उद्गार काढतो, बाबासाहेबांच्या संदर्भात गौरव उद्गार काढतो। देशाची अखंडता आणि एकता या संविधानामुळं राहिलेली आहे आणि अशा वेळेस कुणीतरी एक माणूस परभणीमधला रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाची प्रत त्या ठिकाणी लावली असताना कुणीतरी ती उखडून फेकतंय, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। आणि मग शेवटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचं महत्त्व आमच्यासारख्यांना आहे, गोरगरिबांना आहे, सर्व समाजाला आहे। कारण त्यांनी त्या घटनेमध्ये गोरगरिबांचे हक्क सुरक्षित केले, त्यांना अधिकार दिले, सगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या। देश दीपस्तंभासारखा ह्या घटनेमुळं चाललेला आहे आणि अशा वेळेस कुणीतरी माणूस हे सगळं घडवून आणतो आणि मग शेवटी संविधानप्रेमी या संबंधामध्ये कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढतायत आणि मोर्चा काढत असताना पोलीस लाठीचार्ज करतायत। खरं म्हणजे 2 समुदायामधली भांडणं असती तर गोष्ट निराळी होती, परंतु एक समुदाय निव्वळ निषेध म्हणून संविधानाची प्रत फाडली किंवा संविधानाची फ्रेम उखडून टाकली म्हणून जर निषेध करण्यासाठी जर कलेक्टर ऑफिसवर जात असेल तर त्यावर मोर्चावर लाठीचार्ज करणं, इतका प्रचंड लाठीचार्ज मी पण स्वतः बघितला आहे, आपल्या मीडियानं सुद्धा दाखवलं आहे की पोलीस इतके अमानुष पद्धतीनं ते लाठीचार्ज करत होते। एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत तर त्या रस्त्यावरच्या ज्या रिक्षा होत्या, बाईक होत्या, या बाईकसुद्धा त्या लोकांनी पोलिसांनी तोडण्याचा प्रयत्न केला। ते मीडियामध्ये ह्याच्यामध्ये दिसून येतं। एका बाजूनं हे
रक्षक, संविधानाचे रक्षकच जर भक्षक झाले तर मग जनतेनं काय करावं? आणि म्हणून या सगळ्या पोलिसांच्या विरुद्ध शासनानं कडक कारवाई करावी, त्यांना सस्पेंड करण्यात यावं. त्याच्यामध्ये जो सूर्यवंशी नावाचा मुलगा एक्सपायर्ड झालेला आहे, म्हणून पोलिसांच्यावर, मग तो DYSP असेल, तिथले कलेक्टर असतील, तिथला सिनियर असेल, SRPची पलटून असेल किंवा स्थानिक PI असतील किंवा पोलीस असतील, या सगळ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि नोकरीतनं त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी या निमित्तानं मी करतो. आणि या मोर्चामध्ये आमचे नेते विजय वाकोडीजी, आंबेडकर चळवळीतले जुने नेते, या सगळ्या आंदोलनामध्ये असताना त्यांनासुद्धा त्याचा त्रास झाला. खूप इतका त्राण पडला की त्यांना त्या मुलाच्या अंत्यविधीतच त्यांना हार्ट अटॅक आला आणि घरी येऊपर्यंत त्यांचं मृत्यू झाला. मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो, त्या मुलालाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि पोलीस कारवाईचा निषेध करत असताना त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निमित्तानं मी करत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.